मुंबईतील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात येते। एल्फिस्टन पुलाचं पाडकाम 60 दिवस चालणार आहे। कडेकोट बंदोबस्तात पूल रात्रीपासून बंद आहे। नवीन पुलाचं काम होण्यासाठी 16 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। एल्फिस्टन पुलाऐवजी दुसरे पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत। नेमके हे मार्ग कोणते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दादर ईस्ट दादर वेस्ट साठी टिळक ब्रिजचा वापर करावा। परळ ईस्ट वरून प्रभादेवी लोअर परळकडे जाण्यासाठी करी रोड ब्रिजचा वापर करावा। तर परळ भायखळा ईस्ट वरून प्रभादेवी वरळी सिलिंगला जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज हा पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे। दादर वेस्ट दादर ईस्ट साठी टिळक ब्रिजचा वापर करण्यात यावा असं आवाहन या ठिकाणी आता करण्यात येतोय। कडेकोट बंदोबस्तात आता पूल रात्रीपासून बंद ठेवण्यात आलेला आहे। प्रभादेवी लोअर परळ कडून आता परळ केएम टाटा हॉस्पिटलला जाण्यासाठी करी रोड ब्रिजचा वापर करावा। तर सिलिंग वरळी प्रभादेवी परळ भायखळा ईस्ट साठी चिंचपोकळी ब्रिज हा पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, मुंबईतील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। रात्रीपासूनच हा आता पूल बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय जे 19 या ठिकाणी बाधित इमारती होत्या त्यापैकी 2 इमारतींच्या जे नागरिक आहेत, इमारतीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे। मात्र इतर जे 17 इमारतींचे जे इमारतीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं अद्यापही काही सांगण्यात आलेलं नाही। मात्र आश्वासन देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडून। त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच जर आपण बघितलं तर मी आता एल्फिस्टन पुलावरच आहे। सध्या पर्यायी मार्ग जे आहेत ते चालत येण्यासाठी दिले गेले आहेत। मात्र हे पर्यायी मार्ग योग्य नसल्याची माहिती इथले रहिवासी देतात। या व्यतिरिक्त 2 इमारती ज्यामध्ये लक्ष्मी निवास एक आहे आणि हजी नुरानी चाळ या इमारतीला केवळ म्हाडाची जी घरं आहेत आजूबाजूच्या परिसरातली ती देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या प्रस्तावावर मंजुरी दिलेली पाहायला मिळाली होती। या व्यतिरिक्त आता जर आपण बघितलं तर काही जण आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने त्रास होतोय? बिल्डिंग बाधित होणार आहे त्यांना त्रास होतो ते वेगळाच आहे। आता पब्लिकला किती त्रास आहे? तुम्ही याय जायचा मार्ग पण बंद केलेला आहे। आता पब्लिक कशी जाणार ते तुम्ही बघा। फक्त दोन्ही जायला रेलिंग लावली आहे तुम्ही लोकांनी। मग पब्लिक याय जायला तर हा गेट खोललाच पाहिजे, नाही तर पब्लिक स्वतः खोलणार गेट। आपण ऐकतोय की पब्लिकला यायला जायला त्रास होतोय असं हे सांगतात आणि ऐकलं नाही तर स्वतःच आम्ही हे सगळं उघडू आणि पुन्हा आम्ही आमचा जो ब्रिज आहे तो चालण्यासाठी तरी निदान खुला करू अशा पद्धतीचं वक्तव्य सध्या इथले लोक करताना पाहायला मिळतात। आणि पर्यायी जे मार्ग आहेत ते देखील सोयीस्कर नसल्याची माहिती इथले लोक देतात। कारण आजूबाजूला बरेच हॉस्पिटल्स आहेत आणि या हॉस्पिटलला जाण्यासाठी हा ब्रिज अत्यंत महत्त्वाचा मानला जायचा। मात्र आता एकंदरीत जर बघितलं तर 16 महिन्यांच्या कालावधीत नवीन ब्रिज होणार आहे। एलिव्हेटेड ब्रिज देखील इथे करण्यात येणार आहे, कारण वरळी शिवडी उन्नत मार्ग जो आहे तो इथनच जाणार आहे। त्यामुळे हा जो ब्रिज आहे हा मोठा करण्याचा जो प्रस्ताव आहे तो खरं तर त्याचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। खरं तर या सगळ्याच्या विरोधामुळे या कामाला आधीच उशीर झाला आहे आणि आता जर बघितलं तर 2दा जेव्हा विरोध लोकांनी केला त्यावेळेला दोन्ही वेळेला प्रशासनाला माघारी फिरावं लागलं होतं। मात्र आता जर आपण बघतोय तर अखेर पाडकाम जे आहे ते रात्रीपासून थोडंफार सुरुवात केलेली आहे आणि रात्री 12 वाजल्यापासून काल हा पूल जो आहे तो सध्या बंद केलेला पाहायला मिळतोय प्रवाशांसाठी। जी भाग्यश्री, जर आपण पाहिलं तर स्थानिकांकडून या ठिकाणी विरोध होतच होता। मात्र आता या ठिकाणी आपण पाहतो या पाडकामाला तर सुरुवात झालेलीच आहे। मात्र जे रहिवासी किंवा जे नोकरदार आहेत, जे काम करणारे आहेत ते या ठिकाणी प्रवास ये जा करत असतात, त्यांच्या आणखीन काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकता का? नक्कीच आपण विचारूया। दादा, काय त्रास होतो? बताओ। त्रास असा काही नाही, पण पूल बनल्यानंतर तरी चांगलं हे होईल असं अपेक्षा आहे। आता थोडी प्रॉब्लेम होणारच आहे। काय त्रास होतो? त्रास आता जाणं येणं प्रॉब्लेम होणार आहे, ट्रॅफिक जास्त होणार आहे। की अजून मी कोणी बोलायला तयार आहे का बघते। दादा 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 काय सांगशील, कशा पद्धतीने त्रास होतो? आने जाने को रास्ता नहीं है, पब्लिक लटक लटक के जा रही है उधर से, यही सब त्रास हो रहा है। और 12 बजे तक काम चालू है, सब आवाज़ आ रही है, यही सब त्रास हो रहा है हमको बस। लेकिन
जो बाकी इमारत है काका मी तुम्हाला विचारीन, खरं तर लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानीचा 2 बिल्डिंग बाधित होणार आहे. हो, पण या व्यतिरिक्त तुमच्या देखील बिल्डिंग होत्या, त्यामध्ये देखील तुम्ही पुनर्वसनाची मागणी. भरपूर त्रास आहे आम्हाला. रात्रभर आवाज येणार, आता माती उडणार, तुम्ही ड्रिलिंग करणार तेव्हा आमची बिल्डिंग आणणार, कारण आमची बिल्डिंग 125 वर्ष जुनी आहे. पुनर्वसनाची मागणी तुम्ही केलेली होती. आम्हाला पुनर्वसन देत नाही, फक्त 2च बिल्डिंगला पुनर्वसन देणार, ते हाजी नुरानीचा आणि लक्ष्मी निवास आहे, त्यांनाच पुनर्वसन आहे, आम्हाला काहीच नाही आहे. दादा तुम्ही काय सांगाल? मी याबद्दल काय सांगू का, याच्या पूर्वी हे दिलेलं होतं लोकांनी की ब्रिज तोडण्या अगोदर आमची संरक्षण काहीतरी म्हणजे कुठे ना कुठे सोय करावी राहण्याची, तरी ती केली नाही आणि अचानक तोडल्यामुळे लोकांची फार हालत झाली. त्याशिवाय येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकची पण हालत झालेली आहे. कारण गरोदर बाई बघाशी तिकडून कशी वाकून बाहेर काढली आम्ही तिला आमचा बाबाला. आणि ह्या रोडने येणारे लोक एकदा बहुतेक आजारी लोक असतात, केम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल जाणारे लोक असतात, त्यामुळे काय त्यांची हालत होतात. आणि ह्याच्यात ही सी लावण्याची काही गरज नाही साहेब. हे बघा, ही जी दाखवली ना, ही लावण्याची काही गरजच नव्हती. तिकडे पण बघा, कारण दोन्ही तुमचा रस्ता बंद आहे ना, गाडीचा ट्रॉफिक बंद आहे ना. हां, मग तुम्ही हा दादा का बंद करता? पण दादा जर बघितलं तर संपूर्ण पूल पाडायचा आहे, त्याच्यामुळे हे पाडल्याशिवाय. पण तुम्ही तोपर्यंत सकाळी जाणाऱ्या लोकांची सोय करा ना, कुठे कशी ना कशी सोय करा ना. तुम्ही सोय न करता तुम्ही अचानक तोडलात, त्यामुळे लोकांना पण नाराजी झाली ना लोकांची. नक्कीच आपण बघतोय एकंदरीत की महिलांना देखील त्रास होतो येता जाताना, असं ह्यांचं म्हणणं आहे. खरं तर पूल तोडायला परमिशन दिली, मात्र त्याची काही व्यवस्था केली नाहीये. कारण हा जो ब्रिज आहे हा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज आहे, हॉस्पिटल्स आहेत पुढे, आणि महिलांना येता जाताना किंवा कॅन्सर पेशंट असतात हे या रस्त्यावरनं जात असतात, कारण टाटा हॉस्पिटल जवळ आहे. आणि या सगळ्यामुळे एक पर्यायी मार्ग व्यवस्था जो आहे तो देणं अपेक्षित होतं, जो देण्यात आला नाहीये असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत विरोध जो आहे तो बऱ्याच जणांकडनं विरोध कायम आहे. तर काही जण म्हणतात की हा पूल जो आहे तो पाडलाही गेला पाहिजे, कारण पूल पाडल्याशिवाय नवीन पूल होणार नाही आणि विकास कामं होणार नाही. त्यामुळे दोन्हीकडनं जी बाजू आहे त्या समोर येताना पाहायला मिळतात सध्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.